बोल नको रे. काय म्हटलंय बघा या प्रॉब्लेम मध्ये, अ गॅलोमीटर रेझिस्टन्स इज अ 20 ओम. जी दिले 20 गिव्स डिफ्लेक्शन ऑफ 5 डिव्हिजन. बघा 5 डिव्हिजन when 1 milliampere current flows through it. Okay, galvanometer scale has 50 division. To convert galvanometer into voltmeter of range 25 volt, we should connect a resistance of. ओके, काय आन्सर? किती? नाही, गॅलोमीटर म्हणजे व्होल्टमीटर म्हणजे सिरीज मध्ये असणार ना. 2480 बरोबर. 24 सॉल्व कर. हा, कसा सॉल्व करणार प्रॉब्लेम? काय दिले तुम्हाला कळालं काय? फॉर गॅलोमीटर काय दिलंय बघा, ऍज अ व्होल्ट मीटर जी दिलंय. जी किती आहे? 20 गिवन आहे. हा पार्ट इम्पॉर्टंट. 5 डिव्हिजन फॉर 1 मिली एम्पियर. बघा म्हणजे रिडिंग काय होतं, 5 डिव्हिजन हे रिडिंग होतं फॉर 1 मिली एम्पियर. 1 मिली एम्पियर बरोबर. आणि 50 डिव्हिजन हे स्केल आहे. मग 50 डिव्हिजन स्केलला आपण करंटला काय म्हणतोय? फुल स्केल डिफ्लेक्शनला आयजी म्हणतोय. आणि ह्याच्यावर आपला आयजी मिळणार. फक्त याला तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे आयजी इंटू 5 इज इक्वल टू हाऊ मच? 50 इंटू 1 मिली एम्पियर बरोबर. हा, मग आयजी किती आलं? 50/5 म्हणजे किती? 10 मिली एम्पियर. ओके, 10 इंटू 10⁻³ एम्पियर म्हणजेच 10⁻² एम्पियर एवढं आयजी आहे बरोबर. टू कन्वर्ट गॅलोमीटरची व्होल्टेज दिले, व्ही दिले, व्हीजी नाही व्ही दिले 25 व्होल्ट, आणि आपल्याला रेझिस्टन्स फाइंड करायचे. मी फॉर्म्युला कुठला यूज करणार? डायरेक्टली एक्सचा फॉर्म्युला यूज करू शकताय. एक्सचा फॉर्म्युला काय? आपण एकदा यूज केलं नाही. एक्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस हा फॉर्म्युला. व्ही किती दिले? 25 बाय 10⁻². आन्सर किती आला? जी आहे 20. मे 250 मध्ये -20 2480. सिरीज क्या पैरेलल? यस, गॅलोमीटर ॲज व्होल्टमीटर सिरीज असते रेझिस्टन्स. एमीटरला शंट असतो पॅरलल. सो 2480 एक्स ची व्हॅल्यू ओम, बट इन व्हॉट? सिरीज. We have to connect in series with G. Understood? Is it clear? तर सगळ्यांना प्रॉब्लेम कळाला. ह्यातला इम्पॉर्टंट पार्ट काय होता? हे जे आयजी फाइंड केलं ना, तेच इम्पॉर्टंट आहे. ते अंडरस्टँडिंग होतं. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू एव्हरीवन? परत प्रॉब्लेम, नवीन प्रॉब्लेम काय वेगळा, तर आयजी फाइंड करणं नवीन आहे. ओके.